हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या अपकमिंग एफडीए एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। यात काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लूड आहेत। सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। फॉर्मेशन ऑफ कॅटायन ऑकर्स बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ प्रोटॉन, गेन ऑफ प्रोटॉन। फॉर्मेशन ऑफ कॅटायन कशामुळे होते कॅटायनचं फॉर्मेशन? तर काय असते कॅटायन? तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात ना कॅटायन्स। आणि कधी होते फॉर्मेशन ऑफ कॅटायन? तर जेव्हा एन ॲटम और कंपाउंड लूजेस वन और मोर इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल इज फॉर्म विच इज कॅटायन। जेव्हा एखादा ॲटम किंवा कंपाउंड लूज करतो वन और मोर इलेक्ट्रॉन, तेव्हा फॉर्म होते कॅटायन। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑप्शन ए मध्ये आहे। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। कॅटायन हॅज पॉझिटिव्ह चार्ज बिकॉज इट हॅज मोर प्रोटॉन्स दॅन इलेक्ट्रॉन्स। ठीक आहे, त्यानंतर अनायनचं फॉर्मेशन कधी होते? तर अनायन्स आर फॉर्म्ड बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स। अनायन फॉर्म व्हेन एन ॲटम गेन्स वन और मोर इलेक्ट्रॉन्स। जेव्हा एखादा ॲटम एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन गेन करतो तेव्हा अनायन्सचं फॉर्मेशन होते। अनायन्स आर नेगेटिव्हली चार्ज्ड आयन्स। आणि जेव्हा हे कॅटायन आणि अनायन इंटरॅक्ट करतात तेव्हा काय फॉर्म होते? तर आयोनिक बॉन्डचं फॉर्मेशन होते। व्हेन कॅटायन्स अँड अनायन्स इंटरॅक्ट दे फॉर्म आयोनिक बॉन्ड। ठीक आहे, हे जे काही एक्स्ट्रा पॉईंट्स मी इथे डिस्कस करतोय हे सर्व प्रीवियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत। सो हे एक्स्ट्रा पॉईंट्स सुद्धा इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। An acid is a substance which donates a proton, accepts an electron, give H plus in water, all. An acid is a substance which काय असते ॲसिड? तर आपण लेविस थेअरी पाहिली होती, त्यानंतर ब्रॉन्स्टेड-लॉरी थेअरी पाहिली होती। लेविस थेअरीनुसार ॲसिड काय असते? तर an acid is a substance that accept an electron. Then according to Lorry-Bronsted theory, an acid is a substance that donate protons. त्यानंतर अकॉर्डिंग टू लेविस थेअरी बेस काय असते? तर बेस इज अ सबस्टन्स दॅट डोनेट इलेक्ट्रॉन। अँड अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लॉरी थेअरी बेस इज अ सबस्टन्स दॅट ॲक्सेप्ट प्रोटॉन। बेस गिव्ह OH नेगेटिव्ह आयन्स अँड ॲसिड रिलीजेस H प्लस आयन्स। हे सर्व इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। ठीक आहे, प्रत्येक एक्झामला यावर क्वेश्चन विचारण्यात येतो। तर आपल्याला इथे काय विचारले? अन ॲसिड इज अ सबस्टन्स विच डोनेट्स ए प्रोटॉन, येईल का? तर आपण इथे पाहिलं ना, अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लॉरी थेअरी ॲसिड डोनेट्स प्रोटॉन, तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे। त्यानंतर ॲक्सेप्ट ॲन इलेक्ट्रॉन, तर आपण इथे पाहिलं अकॉर्डिंग टू लेविस थेअरी ॲसिड ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स, सो हे सुद्धा करेक्ट स्टेटमेंट आहे। त्यानंतर गिव्ह H प्लस इन वॉटर, तर आपण इथे पाहिलं ना ॲसिड रिलीजेस H प्लस आयन्स, सो हे सुद्धा करेक्ट स्टेटमेंट आहे। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। In neutralization reaction, product is acid, base, salt and water, none. काय असते न्यूट्रलायझेशन रिॲक्शनचं प्रोडक्ट? तर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन काय असते? तर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन occurs when an acid and a base react in an aqueous solution, and this reaction involves the combination of H plus ion and OH minus ions to generate water. आपण पाहिलं होतं ना, ॲसिड्स जनरेट करतात H plus ions and all bases generate OH minus ions. कशासाठी? टू जनरेट वॉटर। तर काय येईल मग न्यूट्रलायझेशन रिॲक्शनचं प्रोडक्ट? तर सॉल्ट अँड वॉटर येईल। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। आपण एक्झाम्पल पाहिलं होतं ना, जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट करते हायड्रोजन क्लोराईड बरोबर तेव्हा काय फॉर्म होते? तर सॉल्ट NaCl, सोडियम क्लोराईड आणि वॉटर H2O। NaOH काय आहे? तर बेस आहे, HCl ॲसिड आहे, आणि ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होऊन इथे सॉल्ट अँड वॉटर मिळते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। ब्रीथ अनालायझर्स युज्ड बाय पोलीस टू टेस्ट ड्रंकन ड्रायव्हर्स वर्क ऑन द केमिकल बेसिस ऑफ ॲसिड बेस रिॲक्शन्स, रेडॉक्स रिॲक्शन्स, कॉम्प्लेक्सेशन रिॲक्शन, प्रेसिपिटेशन रिॲक्शन्स। तर काय मेकॅनिझम असते ब्रीथ अनालायझर्सचं? तर हे जे ब्रीथ अनालायझर्स असते यामध्ये पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ॲसिडचा यूज करतात। यामध्ये फिल्टर पेपर असतो जो बनलेला असतो पोटॅशियम डायक्रोमेट अँड सल्फ्युरिक ॲसिडचा, आणि यामध्ये जे अल्कोहोल असते त्याचं ऑक्सिडेशन होऊन कलर चेंज होतो अँड दिस कलर चेंज कॅन बी डिटेक्टेड बाय डिटेक्टर। ठीक आहे, तर हे वर्क्स करते ऑन द केमिकल बेसिस ऑफ ॲसिड बेस रिॲक्शन।
ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द नेम ऑफ एन ॲसिड इन ग्रेप्स? लॅक्टिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड. ग्रेप्समध्ये कोणता ॲसिड असते? तर ग्रेप्समध्ये टार्टारिक ॲसिड असते ना. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. C4H6O6 टार्टारिक ॲसिड हे असते ग्रेप्समध्ये. लॅक्टिक ॲसिड कशामध्ये असते? तर फर्मेंटेड मिल्क प्रोडक्टमध्ये असते ना लॅक्टिक ॲसिड. C3H6O3 लॅक्टिक ॲसिड असते. त्यानंतर इट इज ऑल्सो प्रोड्युस्ड बाय बॉडी वेन सेल्स ब्रेक डाऊन कार्बोहायड्रेट्स फॉर एनर्जी. जेव्हा सेल्सचं ब्रेकडाऊन होते टू प्रोड्यूस एनर्जी तेव्हा बॉडीमध्ये प्रोड्यूस्ड होते लॅक्टिक ॲसिड. इट इज मेड बाय मसल टिश्यू अँड RBCs. ठीक आहे. फॉर्मिक ॲसिड काय असते? तर लाल मुंग्या रिलीज करतात ना फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड इज फाउंड इन इन्सेक्ट्स. HCOOH फॉर्मिक ॲसिड. जेव्हा लाल मुंग्या चावतात तेव्हा फॉर्मिक ॲसिड रिलीज करतात ते आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट होतो. इन्सेक्ट बाईटमध्ये असते फॉर्मिक ॲसिड. त्यानंतर ॲसिटिक ॲसिड तर विनेगारमध्ये असते ना ॲसिटिक ॲसिड. विनेगार इज अन ॲक्वस सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. CH3COOH ॲसिटिक ॲसिड. विनेगारमध्ये असते 5 to 18% ॲसिटिक ॲसिड बाय व्हॉल्यूम. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर्मेशन ऑफ ॲनायन्स ऑकर्स बाय. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये कॅटायनबद्दल बोललो होतो. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात. जेव्हा एखादा ॲटम लूज करतो 1 or more इलेक्ट्रॉन तेव्हा कॅटायन फॉर्म होते. कॅटायन हॅज पॉझिटिव्ह चार्ज. आपण पाहिलं होतं ना फॉर्मेशन ऑफ कॅटायन्स ऑकर्स बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथे अनायनबद्दल विचारले तर अनायन्स आर फॉर्म्ड बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अनायन्स काय असतात? तर नेगेटिव्हली चार्ज आयन्स असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. A base is a substance which donates electrons, accepts proton, give OH negative ions in water, all. तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण ॲसिडबद्दल बोललो होतो. लेविस ॲसिड काय असते, लेविस बेस काय असते, लॉरी ब्रॉन्स्टेड ॲसिड काय असते आणि लॉरी ब्रॉन्स्टेड बेस काय असते. हे चारही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. प्रत्येक एक्झामला यावर क्वेश्चन विचारण्यात येतो. तर लेविस ॲसिड तर सबस्टन्स दॅट ॲसेप्ट्स अन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ॲसेप्टर्स असतात लेविस ॲसिड्स. लेविस बेस तर डोनेट्स इलेक्ट्रॉन. लॉरी ब्रॉन्स्टेड ॲसिड डोनेट्स प्रोटॉन. लॉरी ब्रॉन्स्टेड बेस ॲसेप्ट्स प्रोटॉन. काय दिलं इथे ऑप्शन्समध्ये? डोनेट्स इलेक्ट्रॉन्स. तर लेविस बेस डोनेट्स इलेक्ट्रॉन ॲसेप्ट्स प्रोटॉन. तर लॉरी ब्रॉन्स्टेड बेस ॲसेप्ट्स प्रोटॉन. त्यानंतर गिव्ज OH नेगेटिव्ह आयन्स इन वॉटर. तर आपण हे सुद्धा पाहिलं होतं ना. बेस गिव्ज OH नेगेटिव्ह आयन्स अँड ॲसिड रिलीजेस H पॉझिटिव्ह आयन्स. सो ही तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सोडा ॲश इज द नेम फॉर सोडियम हायड्रॉक्साइड, अनहायड्रस सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट. सोडा ॲश काय असते? तर Na2CO3 काय असते? अनहायड्रस सोडियम कार्बोनेट. ऑप्शन बी. सोडा ॲश इज द नेम फॉर अनहायड्रस सोडियम कार्बोनेट. सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे? NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. काय म्हणतात याला? कॉस्टिक सोडा. सोडियम बायकार्बोनेट तर बेकिंग सोडा असतो ना सोडियम बायकार्बोनेट. NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेटला जेव्हा आपण हीट करतो तेव्हा आपल्याला काय भेटते? तर वॉशिंग सोडा सोडियम कार्बोनेट. आणखी काय भेटेल? कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. ही रिॲक्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. वेन वी हिटेड सोडियम बायकार्बोनेट वी गेट सोडियम कार्बोनेट, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. इथे 2 सोडियम आहेत सो इथे सुद्धा 2 सोडियम येतील. इथे 2 हायड्रोजन आहेत, इथे सुद्धा 2 हायड्रोजन आहेत. इथे 2 कार्बन आहेत, इथे सुद्धा 2 कार्बन आहेत. इथे 6 ऑक्सिजन झाले. इथे सुद्धा 3 आणि 2 5 आणि 1 6 ऑक्सिजन झाले. ठीक आहे. त्यानंतर सोडियम बायकार्बोनेटला आणखी काय म्हणतात? तर सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणतात ना. हा CO3 ग्रुप असतो ना तुमचा कार्बोनेट. त्यानंतर हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट काय असते? तर Na2CO3 10H2O हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट. याला सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेट सुद्धा म्हणण्यात येते. हे असते वॉशिंग सोडा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड्स इज प्रेझेंट इन रेड अँट्स.
तर आता ऑप्शन्स पाहायची गरज नाही. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण डिस्कस केलं होतं ना, लाल मुंग्यांमध्ये कोणता ॲसिड असते, तर फॉर्मिक ॲसिड असते ना. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. फॉर्मिक ॲसिड इज फाउंड इन इन्सेक्ट्स. ठीक आहे. त्यानंतर मॅलिक ॲसिड कशामध्ये असते, तर हे असते तुमच्या ॲपलमध्ये. ॲपलमध्ये असते मॅलिक ॲसिड C4H6O5. त्यानंतर ऑक्झॅलिक ॲसिड टोमॅटोमध्ये असते ना, ऑक्झॅलिक ॲसिड C2H2O4 ऑक्झॅलिक ॲसिड. त्यानंतर टॅनिक ॲसिड तर कॉफी आणि टीमध्ये असते ना तुमच्या टॅनिक ॲसिड. फॉर्म्युला काय असतो याचा, तर C76H52O46 765246 टॅनिक ॲसिड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which of the following processes is used to remove reducible oxides from the metal? Liquefaction, cupellation, poling, electrorefining. Process used to remove reducible oxides from the metal. काय येईल, तर ही प्रोसेस असते पोलिंग. ऑप्शन सी. पोलिंग इज अ मेथड यूज टू प्युरिफाय मेटल्स दॅट हॅव ऑक्सिडाइज्ड इम्प्युरिटी. या मेथडचा यूज करतात मेटल्सच्या प्युरिफिकेशनसाठी ज्यांमध्ये असतात ऑक्सिडाइज्ड इम्प्युरिटीज. या प्रोसेसने रिमूव्ह करतात रिड्युसिबल ऑक्साइड्स. लिक्वेशन काय असते, तर याचा यूज करतात फॉर द रिफायनिंग ऑफ मेटल्स विच हॅव लो मेल्टिंग पॉईंट्स. ज्या मेटल्सचा मेल्टिंग पॉईंट लो असतो त्यांच्या रिफायनिंगसाठी यूज करतात लिक्वेशनचा. क्युपेलेशन काय असते, तर याचा यूज करतात टू सेपरेट नोबल मेटल्स लाईक सिल्वर गोल्ड फ्रॉम दी बेस मेटल्स. जे बेस मेटल्स असतात लाईक लेड, कॉपर, बिस्मथ, देन झिंक यांपासून नोबेल मेटलचं सेपरेशन करण्यासाठी यूज करतात क्युपेलेशनचा. ठीक आहे. आणखी काय आहे, तर इलेक्ट्रो रिफायनिंग काय असते, तर ही असते प्रोसेस ऑफ रिफायनिंग ए मेटल बाय द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलायसिस. यामध्ये इलेक्ट्रोलायसिसचा वापर करून मेटल्सचं रिफायनिंग केलं जाते. ठीक आहे. कशासाठी यूज करतात याचा मेनली, तर याचा यूज करतात मेनली फॉर कॉपर. यामध्ये मेटल्स आर प्युरिफाईड बाय इलेक्ट्रोलायटिक सेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Red litmus paper is changed into blue in the solution of base, acid, salt, none. Red litmus paper to blue. तर आपण काय पाहिलं होतं, BRB आणि ABR. BRB ABR काय असते हे, तर if material is basic or alkaline then the red litmus paper turns blue. BRB बेसमध्ये रेड लिटमस पेपर चेंज होतो ब्लू मध्ये, आणि जर ॲसिडिक सोल्युशन असते तर ब्लू लिटमस पेपर टर्न्स होतो रेडमध्ये. ABR काय विचारले इथे, रेड लिटमस पेपर इज चेंज्ड इनटू ब्लू, तर रेड इंटू ब्लू बेसिक सोल्युशन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲसिडमध्ये काय होते, तर ABR ब्लू टू रेड. ठीक आहे. ॲसिडचा pH किती असतो, तर <7 असतो आणि बेसचा तर <7. त्यानंतर लिटमस पेपर काय असतो, तर हा एक स्पेशल पेपर असतो दॅट इज स्टँड विथ लिटमस सोल्युशन. आणि हे जे लिटमस सोल्युशन असते इट हॅज ए प्रॉपर्टी टू टर्न रेड अंडर ॲसिडिक कंडिशन अँड ब्लू अंडर बेसिक कंडिशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बॉक्साइट इज कॉन्सन्ट्रेटेड बाय केमिकल मेथड, रोस्टिंग, फ्रोथ फ्लोटेशन मेथड, मॅग्नेटिक सेपरेशन. बॉक्साइट इज कॉन्सन्ट्रेटेड बाय कसला यूज करतात फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट, तर आपण आपल्या हिंदी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ना. बॉक्साइट इज कॉन्सन्ट्रेटेड बाय द प्रोसेस ऑफ लिचिंग. लिचिंग प्रोसेस असते. लिचिंग प्रोसेस कशात येते, तर केमिकल मेथडमध्ये. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर यावर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो, कोणत्या अल्कलीचा यूज करतात फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट. विच अल्कली इज यूज्ड फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर यासाठी यूज करतात कॉस्टिक अल्कलीचा. बॉक्साइट इज डिझॉल्व्ड इन NaOH सोल्युशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. A bond formed by the transfer of electrons between atoms of the elements is called covalent bond, ionic bond, hydrogen bond, coordinate bond. Bond formed by the transfer of electrons between atoms of the elements. काय बोलतात अशा बॉन्डला, तर आपण या व्हिडिओच्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं होतं. आपण पाहिलं होतं ना, कॅटायन्स आर फॉर्म्ड बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, अनायन्स आर फॉर्म्ड बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. कॅटायन्स असतात पॉझिटिव्हली चार्ज, अनायन्स असतात नेगेटिव्हली चार्ज. आणि यामध्ये आपण पाहिलं होतं जेव्हा कॅटायन्स अँड अनायन्स इंटरॅक्ट दे फॉर्म आयोनिक बॉन्ड. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा, तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा कॅटायन्स अँड अनायन्स इंटरॅक्ट करतात ते फॉर्म करतात आयोनिक बॉन्ड.
जे मेटल ॲटम्स असतात ते लूज करतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन्स, आणि जे नॉन मेटल्स ॲटम्स असतात ते गेन करतात इलेक्ट्रॉन टू फॉर्म नेगेटिव्ह आयन्स. आणि जे इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असते बिटवीन ऑपोजिटली चार्ज आयन्स त्यापासून फॉर्म होतो तुमचा आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्डला आणखी काय म्हणतात, तर याला इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्डसुद्धा म्हणतात, कारण हा फॉर्म होतो ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन ऑपोजिटली चार्ज आयन्स. ठीक आहे. त्यानंतर कोव्हॅलंट बॉन्ड काय असतो, तर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये दोन ॲटम्स शेअर करतात इलेक्ट्रॉन. कोव्हॅलंट बॉन्ड शेअर्स इलेक्ट्रॉन अँड आयोनिक बॉन्ड डोनेट्स इलेक्ट्रॉन. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये होते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. दी बॉन्ड फॉर्म बाय दी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. यामध्ये एकतर येते तुमचं सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, यामध्ये दोन ॲटम शेअर करतात एक इलेक्ट्रॉन पेअर. त्यानंतर जेव्हा दोन ॲटम शेअर करतात 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन तेव्हा तो होतो डबल कोव्हॅलंट बॉन्ड. आणि जेव्हा 3 इलेक्ट्रॉन पेअर्सची शेअरिंग होते तेव्हा तो असतो ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन सोडा वॉटर, रॅन्सिड बटर, सोअर मिल्क, युरिन ऑफ मॅमल्स. कशात प्रेझेंट असते युरिक ॲसिड, तर काय असते युरिक ॲसिड, C5H4N4O3 युरिक ॲसिड. हा फॉर्म्युलासुद्धा एकदा एक्झामला विचारण्यात आला होता. ठीक आहे. C5H4N4O3 युरिक ॲसिड कशात प्रेझेंट असते, तर हे प्रेझेंट असते इन दी युरिन ऑफ मॅमल्स, ऑप्शन डी. अँड युरिक ॲसिड इज फॉर्म्ड बाय दी ब्रेकडाऊन ऑफ प्युरिन. प्युरिन जे फूडमध्ये प्रेझेंट असते त्याच्या ब्रेकडाऊननी तयार होते युरिक ॲसिड. ठीक आहे. व्हॉट इज सोडा वॉटर, तर कार्बोनेटेड वॉटर असते सोडा वॉटर, H2CO3 सोडा वॉटर. व्हॉट इज रॅन्सिड बटर, तर रॅन्सिड बटर असते तुमचं ब्युटेरिक ॲसिड. ब्युटेरिक ॲसिड असते रॅन्सिड बटर. त्यानंतर सोअर मिल्कमध्ये काय असते, तर लॅक्टिक ॲसिड असते ना तुमच्या सोअर मिल्कमध्ये. सोअर मिल्क कंटेन्स लॅक्टिक ॲसिड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लिथियम कॅन रिॲक्ट विथ वॉटर बट कॅनॉट फ्यूज इन इट ड्यू टू हाय बॉइलिंग पॉईंट, हाय मेल्टिंग पॉईंट, लो बॉइलिंग पॉईंट, लो मेल्टिंग पॉईंट. लिथियम वॉटर बरोबर रिॲक्ट करते पण कॅनॉट फ्यूज इन इट. पण वॉटरमध्ये हे फ्यूज्ड होत नाही. तर का होत नाही, तर बिकॉज इट हॅज हाय मेल्टिंग पॉईंट. अँड ड्यू टू हाय मेल्टिंग पॉईंट लिथियम कॅन रिॲक्ट विथ वॉटर बट कॅनॉट फ्यूज्ड इन इट. ठीक आहे. हा सुद्धा लास्ट इयर एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द कंपाऊंड विच कंटेन्स आयोनिक बॉन्ड इज कॅल्शियम क्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड, नायट्रोजन और मिथेन. द कंपाऊंड विच कंटेन्स आयोनिक बॉन्ड. कोणामध्ये असतो यापैकी आयोनिक बॉन्ड, तर आयोनिक बॉन्ड काय असतो, तर ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम और मॉलिक्यूल टू अनदर. आयोनिक बॉन्डिंगमध्ये ट्रान्सफर होते ना इलेक्ट्रॉन्सची. वन ॲटम लुजेस एन इलेक्ट्रॉन अँड अनदर ॲटम गेन्स एन इलेक्ट्रॉन, आणि दिस रिझल्ट्स इन पॉझिटिव्हली अँड नेगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. तर मग यापैकी कशात असतो आयोनिक बॉन्ड, तर कॅल्शियम क्लोराइडमध्ये कॅल्शियम गिव्स इलेक्ट्रॉन टू इच क्लोरीन ॲटम. इन कॅल्शियम क्लोराइड कॅल्शियम गिव्स इलेक्ट्रॉन टू इच क्लोरीन ॲटम अँड बिकम्स Ca+2 अँड Cl-. सो यामध्येच येईल तुमचा आयोनिक बॉन्ड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. कार्बन टेट्राक्लोराइडमध्ये काय असते, तर यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. त्यानंतर नायट्रोजन, तर नायट्रोजनमध्ये ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड असतो. आणि त्यानंतर मिथेनमध्ये काय असतो, तर मिथेनमध्ये सुद्धा कोव्हॅलंट बॉन्ड असतो. मिथेन फॉर्म्स कोव्हॅलंट बॉन्ड बाय शेअरिंग इलेक्ट्रॉन्स बिटवीन 1 कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲसिड्स रिॲक्ट विथ बेसेस टू गिव्ह अल्कोहोल, एस्टर्स, सॉल्ट और नन. ॲसिड्स रिॲक्ट विथ बेसेस काय भेटेल, तर आपण रिॲक्शन पाहिली होती ना, NaOH plus HCl will give NaCl which is salt आणि H2O water, NaOH base, HCl acid. So acids react with bases to give salt and water. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असते ना ही. काय दिले ऑप्शन्समध्ये, तर सॉल्ट आहे, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आपण पाहिलं होतं ना, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ऑकर्स व्हेन अन ॲसिड अँड अ बेस रिॲक्ट्स इन अन ॲक्वस सोल्युशन. यामध्ये कॉम्बिनेशन असते H पॉझिटिव्ह आयन्सचं आणि OH नेगेटिव्ह आयन्सचं. कशासाठी, टू जनरेट वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग अलॉयज कंटेन्स कॉपर अँड झिंक. बेल मेटल, ॲल्युमिनियम ब्रॉन्झ, ब्रास और ब्रॉन्झ. अलॉयज कंटेन कॉपर अँड झिंक. हा सुद्धा RRBचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. कॉपर आणि झिंक पासून काय बनते, तर ब्रास, ऑप्शन
सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ब्रास इज अ मेटल अलॉय मेड ऑफ कॉपर अँड झिंक. ठीक आहे. व्हॉट इज बेल मेटल? तर बेल मेटल इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड टीन. कॉपर अँड टीन पासून बनते बेल मेटल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ए बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स इज कॉल्ड. तर आता ऑप्शन्सच पाहू नका. आपण आयोनिक बॉन्ड पाहिला होता. काय असते याच्यात? तर ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोव्हॅलंट बॉन्ड पाहिला होता. यात काय असते? तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर इथे शेअरिंग आले सो कोव्हॅलंट बॉन्ड येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. शेअरिंग आलं तर कोव्हॅलंट बॉन्ड, ट्रान्सफर आलं तर आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे हा. कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. इथे लक्ष द्या. शेअरिंग आहे की ट्रान्सफर आहे. आपण पाहिलं होतं ना, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतो जेव्हा 2 ॲटम्स शेअर 1 इलेक्ट्रॉन पेअर. जेव्हा 2 ॲटम्स शेअर करतात 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन तेव्हा डबल बॉन्ड असतो. आणि 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज फॉर्म्ड व्हेन कॅडमियम रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सल्फाइड. तर व्हेन कॅडमियम रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सल्फाइड then it forms cadmium sulfide and hydrogen. ठीक आहे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर कॅडमियम सल्फाइड ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. काय असते कॅडमियम सल्फाइड? तर हे एक येलो पिगमेंट आहे. येलो पिगमेंट इन मेकिंग ऑइल अँड वॉटर कलर्स असते तुमचं कॅडमियम सल्फाइड. देन याचा सोलार सेल्समध्ये सुद्धा वापर केला जातो कॅडमियम सल्फाइडचा. ठीक आहे. हा येलो पिगमेंटचा क्वेश्चन सुद्धा रिपीट होतो. येलो पिगमेंट इन मेकिंग ऑइल अँड वॉटर कलर्स इज कॅडमियम सल्फाइड. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन तुमच्या अपकमिंग FDA एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.